आम्ही थोडी वाट चुकलेलो, आम्ही पुढे निघून गेलो होतो. त्यांनी तिथून आवाज दिला आणि सांगितलं की तुम्ही चुकला आहात, परत मागे जा. ही पाईपलाईन आहे, या पाईपलाईनला फॉलो करत आपल्याला वरती जायचं आहे. ॲक्च्युली आम्ही इकडे वाट चुकलेलो आहोत, किडे खूप जास्त आहेत. खूप दिवसानंतर आज ट्रेक केल्यासारखं वाटतं. खूप भारी आहे राव, ते बरंच कूल आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक बिल्डिंगच्या हाईट एवढं वरती खूप जास्त गरम होतं आणि इकडे खूप थंडावा आहे. आता हे बघा, वाटा शोधल्या आणि इथपर्यंत आलो. सकाळी वाटलं नव्हतं की वरती यायला जमेल, पण फायनली आम्ही ते ॲचिव्ह केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सोंडकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा इकडे कमळगड आहे, तर कमळगडवरती आम्ही जात आहोत आणि आकोशी नावाचं गाव आहे, त्याच्या इकडे शेवटी आतपर्यंत आलेलो. इथे रोड संपतो आणि ही जी वस्ती आहे, ते घरं आहे, त्या घराच्या इकडून आम्हाला त्या समोरच्या डोंगरावरती चढायचं आहे आणि तिथून तसंच त्या सोंडेने वरती किल्ल्यावरती जायचं आहे. आणि इकडे हे डोंगर आहेत, ह्याला नवरा नवरीचा डोंगरसुद्धा असं म्हटलं जातं. तर ही आपली गँग आहे. मागचे 2 दिवस झाला आम्ही फिरतो आहे सगळ्यातून आणि बरेच सारे किल्ले ठिकाणं कवर करतो. तर त्यातले काही व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आलेले आहेत, ते हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते सुद्धा बघा. नळाला पाणी आलेलं इकडे आत्ताच. आणि हो, किल्ल्यावरती जात असाल तर किल्ल्यावर पाणी नाही आहे, राहायची सोयसुद्धा नाही आहे, तर ती तुमची तुम्हालाच करावी लागेल. आपण इथपर्यंत आलेलो होतो, इथली गावातली काही घरं आहेत आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर हे एक घर लागलं आपल्याला, ज्याच्यावरती डिश अँटीन लावलं आहे. तिथून पुढे आल्यानंतर एक शेड आहे, त्या शेडच्या बाजूनेच ही वाट येते वरती आणि तसंच आपल्याला सरळ वरती यायचं आहे त्याच दिशेने. आणि हा जो डोंगर दिसतो आहे वरचा, त्या डोंगराला आपल्याला जायचं आहे आणि मग नंतर ह्या सोंडेने पुढे जायचं आहे. गावातल्यांनी तरी आम्हाला हा असाच मार्ग सांगितलेला आहे. लोक ये जा करत असावीत नक्कीच, कारण बऱ्यापैकी ठळक आणि मळलेली वाट दिसते. इथून आता वरती चाललो आहे आणि आजूबाजूने सगळं गवत आहे, पटकन वाट कळत नाही. त्यामुळे इथे येत असाल तर इथले जे गावकरी आहेत त्यांच्याशी बोला, त्यांना वाट विचारा आणि ते तुम्हाला सांगतील. आम्ही थोडी वाट चुकलेलो, आम्ही पुढे निघून गेलो होतो आणि तिथले एक काका आहेत, लांब त्यांचं घर लांब आहे, तिकडे त्यांचं घर आहे. तर त्यांनी बघितलं की आम्ही तिकडे चाललो, त्यांनी तिथून आवाज दिला आणि सांगितलं की तुम्ही चुकला आहात, परत मागे जा. मग परत मागे आलो आणि ही जी वाट आहे ही आम्हाला सापडली. तर आता आम्ही त्या वाट्यावरून वरती जात आहोत. आता आपल्याला असंच ह्या टेकडीवरून त्या टेकडीवर, तिथून तिथे आणि तिथून वरती जायचं. आता सध्या इथून परत वरती जात आहोत. बऱ्यापैकी ठळक वाट आहे ही, मळलेली पायवाट आहे, तर तीच वापरतो आम्ही. चल इकडून, चल वरतून, ही क्लिअर आहे ना, ती जास्त झाडीझुडीत नाही जाते, वरतून जा. काय शेवटी त्या एकत्रच येणार आहेत कुठे ना कुठेतरी. इथे जी वरती वस्ती आहे त्या वस्तीजवळ पोचलेलो आहोत आणि इकडे एक हा लोखंडी खांब दिसतो आहे लाईटचा. आणि हा जो खांब आहे हा तुम्हाला खालच्या त्या गावातून सुद्धा दिसतो. आणि वरती आधीच काही ट्रेकर मंडळी आलेली दिसतात मला. ही पाईपलाईन आहे, या पाईपलाईनला फॉलो करत आपल्याला वरती जायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे येत असाल तर ते लक्षात असून द्या. आणि हे इथलं एक घर आहे. आम्ही आकोशीतनं आलो इकडनं, ह्या बाजूने. तुम्ही? हो. किती वेळ लागला तुम्हाला वरती? आम्हाला एवढा वेळ नाही लागला, आम्हाला 1 तास.
1 तास लागला. नाही आम्ही पहिल्यांदा आलोय. नाही आम्हाला इकडून 1 तास लागला बरोबर. त्यात पण आम्ही आमची जरा चुकली वाट. आम्ही इथपर्यंत आलेलो परत मागे गेलो. हा फोन करून सांगितलं पाहिजे. काकूंच्या इथे तुम्हाला ताक मिळेल आणि गावाकडची टेस्ट आहे त्यामुळं एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. इथे तुम्हाला प्यायचं पाणी मिळू शकतं कारण तिथं पाण्याचा हा एकमेव सोर्स आहे. त्याच्यानंतर हे जे झाड आहे त्याच्या बाजूनेच ही मळलेली चांगली पायवाट आहे. तर त्याने आपण आता वरती जात आहोत आणि इथून काही मिनटं चालल्यानंतर काही अंतरावरती एक रॉक पॅचसुद्धा असणार आहे. तर तुम्हाला इकडे रानमेवाचा आनंदसुद्धा घ्यायला भेटेल. बरेच सारी करवंदाची इकडे हे आहेत जाळ्या आहेत. त्याचबरोबर अळूची झाडेसुद्धा इकडे आहेत बऱ्याच तर त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच घ्यायला भेटेल. इकडे आनंद घ्यायला भेटेल. हे बघा शिक आहे तो टाकायचा आणि करवंद आहे ते घ्यायचा. खूप छान खूप छान. कसं वाटतं करवंद? वाटतंय आंबट आंबट फ्रेश आहेत नाही? एकदम फ्रेश मस्त टेस्टी. चला. आणि हे जे झाड आहे ना हे अळूचं झाड आहे. ह्याला बघा हे काटे असतात असे आणि ह्याची पानंही बघा ही अशी असतात. तर ह्याला अळू येतात म्हणजे आपले चिकू असतात. तसंच काहीसं पण थोडंसं पसरट ह्याच्यामध्ये असतं. जर मला फोटो त्याचा मिळाला तर मी स्क्रीनवरती टाकेल नक्की. खूप छान लागतात ते. तुमच्यापैकी किती लोकांनी अळू खाल्ले आहेत ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. बरंच फूडपर्यंत गेलेलो या ठळक वाटेने आणि ॲक्च्युली आम्ही इकडे वाट चुकलेलो आहोत. आम्हाला असं कळलेलं की ही जी पाईपलाईन आहे आता वरती तिथे पाईपलाईन दिसते तर त्या पाईपलाईनच्या बाजूने वरती जायचं आहे. नंतर एक रॉक पॅच येतो. त्या रॉक पॅचला चढून वरती गेलं की जंगल स्टार्ट होतं. त्या जंगलातून पुढे गेलं की धनगरवस्ती लागते. तर आम्ही आता परत पाठीमागे चाललेलो आहोत आणि ती पाईपलाईन जिथून स्टार्ट होते तिथून ते शेवटपर्यंत तिला फॉलो करायचं आहे. नंतर बघून नेमकं आम्हाला ती कुठपर्यंत घेऊन जाते. चुकीच्या वाट्यावरून जात होतो त्याच्यामुळे त्या घराच्या समोरच्या डोंगरावरती आलो आहे. बऱ्याच उंचावरती आहे आता आणि इकडून आता व्ह्यू भेटतो आहे. आता ही दिसते का तुम्हाला इकडे एक पाईपलाईन आहे आणि ही जी वाट आहे वाट जाताना दिसते बघा. तर ती वाट ॲक्च्युअलवाली आहे आणि आम्ही जाताना ह्या खालच्या वाटेने गेलेलो तर त्यामुळे चुकलेलो ती पण. त्यामुळे जायचं आहे तर इकडून जायचं आहे. आता ही वाट नेमकी कुठून कशी इथपर्यंत आले ते आता शोधायचं आहे आम्हाला. आणि ही तर मळलेली वाट दिसते प्रॉपर मला फक्त तिथपर्यंत पोचायचं आहे. घराच्यापासून पुढे आल्यानंतर इकडे ही वाट जाते. एक खालती आहे पाईपलाईनच्या बरोबर बाजूने आणि त्याच्यात थोडंसंच वरती ही एक वाट आहे. आता सध्या मी इकडे मार्किंग तरी केलेलं आहे. इथे एक आहे आणि तिथे एक आहे. तर ह्या वाटेने पुढे जायचं आहे आणि ही ठळक स्पष्ट वाट आहे. आम्हाला पॉसिबल होईल तेवढे आम्ही मार्किंग्स इकडे लावून ठेवतो जेणेकरून तुमच्यापैकी जर कोणी आलं तर तुम्हाला थोडीशी मदत होईल त्याने आणि तुम्ही योग्य वाटेने पुढे जा. बाय द वे इकडे खूप जास्त कन्फ्युजिंग वाटा आहेत त्याच्यामुळे कळत नाही आहे. आम्ही टॉपला जाऊन वाट बघितली आणि मग खालती आलो परत तिला शोधत शोधत आणि वाटेवरती आल्यानंतर परत रिटर्न गेलो. तेव्हा जाऊन ही वाट सापडलेली आहे. ही पाण्याची ब्लॅक कलरची पाईप आहे ती लागते आणि पुढे ही अशीच पाईप कंटिन्यू होते. तर ह्याच वाटेने आपल्याला पुढे जायचं. ही पाईपलाईन आहे तर त्या पाईपलाईन बरोबरच चालत राहायचं आपल्याला. आणि आता मी ठिकठिकाणी आलो हे असं मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्या पुढे येणाऱ्या लोकांना आता व्यवस्थित जो मार्ग आहे तो सापडेल. तर हा तो रॉक पॅच आहे ज्याला चढून आपल्याला वरती जायचं आहे. इथे साडी बांधलेली आहे आणि वरती चढून तसंच पुढे जायचं आहे. आता बाजी आपले वरती जात आहेत.
भाव व्यवस्थित. वरती चढताना हाताचा पायाचा कसा चांगला उपयोग केला पाहिजे, एकत्र उपयोग केला पाहिजे, हे बाजींनी दाखवलेलं आहे. टोटल खालतून चालू केल्यापासून एक 4.5 किलोमीटर चाललेलो आहे आपण, आणि त्यातला आपण हरवलेलो, इकडे तिकडे फिरलेलो, तो सगळा भाग आलेला आहे. आणि हे बघा, आता आपण ह्या ओढ्यातून जात आहोत, आणि ही पाईपसुद्धा आहे इकडे. पाईप लय महत्त्वाची आहे. आपण तिथून वरती आलेलो, आणि आल्यानंतर आपण सरळ जी वाट आहे ती सरळ वाट पकडलेली आहे. तर आता आपण ह्या जंगलातून चाललेलो आहोत. बऱ्यापैकी घनदाट आहे, दाटीवाटीने इकडे झाडं आहेत, आणि इकडे माशा, मधमाशा, किडे खूप जास्त आहेत. दिसतात का तुम्हाला कॅमेरामध्ये? खूप छोटे छोटे किडे होते तिकडे. नाकांना आणि तोंडाला कवर करायला काहीतरी घेऊन या. ते मास्क वगैरे मिळतात, तसले यूज करा. पण खरंच मानलं पाहिजे, हा जो वरती जो काही किल्ला बनवलेला आहे किंवा जी काही वस्ती बनवलेली आहे त्या लोकांनी, मानलं पाहिजे राव त्यांना. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करणं अवघड आहे. मोठं घर आहे, बाजूने कुंपण आहे, आणि शेती आहे बरीच सारी. तर इकडे शेती करतात. तर आता इकडे ताक पितो आम्ही, आणि हे इथलं घर आहे. जेवणाची सुद्धा सोय आहे इकडे. 150 रुपये व्हेज आहे आणि 300 रुपये नॉनव्हेज आहे, आणि ताकसुद्धा आहे, चांगलं आहे. तर तुम्हाला इकडे जर येत असाल तुम्ही, तर तुम्हाला जेवण आहे, पण त्यांना सांगावं लागतं तसं आधी. खूप छान आहे. अशी टेस्ट मुंबईला नाही मिळत. काय पोरीनू, कसं वाटतंय आतापर्यंत ट्रेक करून? छान छान. बाजीराव, तुम्हाला काय वाटतंय? खूप दिवसानंतर आज ट्रेक केल्यासारखं वाटतं. वा, बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळेस कसं होतं की आपण जातो पळत जातो, त्या गडाला असा धप्पा दिल्यासारखं करतो आणि परत येतो. त्याला काय अर्थ राहत नाही. आज थोडंसं वाट चुकली, त्याच्यामुळं कस लागला. थोडासा मेंदूवरती, आपल्या सत्सद विवेक बुद्धीवरती जोर द्यावा लागला की वाट कोणत्या दिशेने आहे आणि कोणत्या दिशेने नाही. त्यामुळं थोडंसं आज आनंद वाटतं. तुमचं काय? मस्त झालं ट्रेक आज, केल्यासारखं वाटलंय. आणि निवांत आहे, म्हणजे घाईघाईचं नाही ट्रेक. बरोबर, निवांत चालेल. बरोबर. एन्जॉय करा. येस. या वस्तीच्या समोरच ही पाटी आहे कमळगडाकडे. तर आपण आता इकडे जात आहोत. एक 10 ते 15 मिनटं लागतील वरती जायला. तिथे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यावरती. बऱ्यापैकी जंगलातूनच जाणारी वाट आहे. एक 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर या जंगलातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही एक भिंत आहे, दगडावर दगड ठेवलेले आहेत, आणि तिथून आपण आता वरती जात आहोत. वरती आल्यानंतर या बाजूला थोडीशी चढण आहे, आणि इकडे हा दगड आहे, आणि सरळ वाट पुढे जाते. तर ह्या वाटेने आपण आता पुढे जाऊया. तुम्हाला दिसेल तिकडे एक लोखंडी शिडी आहे, आणि त्या लोखंडी शिडीच्या मदतीने आपण किल्ल्याचा जो माथा आहे त्या माथ्यावरती जाऊ शकतो. तर हे बघा,
हो. शिडी लावले म्हणून वरती जायला बरंच सोपं झालेलं आहे. आता बघू शकता, जर शिडी नसती तर खूप चढून यावं लागलं असतं आणि त्यासाठी कदाचित इकडे आधी स्टेप्ससुद्धा होता. हे दिसतंय तुम्हाला. तर इकडे असे खोचे होते ठेवण्यासाठी आणि आता इझी झालेलं आहे बरंच. फायनली आपण वरती आलेलो आहोत आणि कावेची विहीर आहे. हां कावेची विहीर इकडे. ओके, तर माथ्यावर पोचलो आहे आपण. वा 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 वा, मस्त. आणि ही इंस्टाग्रामवरती खूप फेमस झालेली तलवार विहीर, अशी विहीर जिचा शेप तलवारीसारखा आहे. वा. आणि त्यानंतर इकडे ही सुरुवात आहे. ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे. त्या साईडला पकडायची जी मूठ असते ती आहे आणि हे तलवारीचं टोक आहे असं. तर आता इथून आपल्याला खालती जायचं आहे. खालती जाऊन बघायचं नेमकं काय आहे. चला, हे सांभाळून चला, हळूहळू चला. हां. आणि हो, हिला गेरूची विहीर म्हणतात इकडची. आपल्याला तुम्हाला माहीत असेल, दिवाळीला जे रांगोळीच्या आधी गेरू असतो हे रंगवतात, लाल होतं सगळं, तशी माती आहे ही आणि त्याची ही विहीर आहे. तर टप्प्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तिकडे एक दगड आहे वरती ठेवलेला. इथे पण आहे, इथं 2 ठिकाणी ते तसं ठेवलेलं आहे. आता ह्याचा मूळ ह्याच्यातलं काय आहे ते माहिती नाही, पण खालती बरंच डीप आहे हे. यातल्या पायऱ्या ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. इथे पकडायला एक वायर आहे मोठी, ज्याच्या मदतीने आपण खालती जाऊ शकतो. मला नाही पकडा, सांग दोरीला पकडा. इथलं टेम्परेचर कमी झालं ना एकदम. थंडगार झालं एकदम सगळं. वरतून सूर्यप्रकाश येतो त्याच्यामुळे जरा चांगलं आहे इकडे, विजिबिलिटी आहे. आणि ओव्हरऑल जो आतला व्ह्यू आहे ना तो बघा जरा, खूप भारी आहे राव. इथे शेवटचा टप्पा जरा आहे इकडे, शेवटी थोडंसं हे स्लिपर आहे, सांभाळून आहे. ओकेच. वा, या विहिरीमध्ये अचानक पाणी वाढतं. हा का? पाऊस पडला की तिकडून पाणी अमावस्येला. तिथं आहे ना, अमावास्येला तिथं आहे ना. तर आपण इथे पोचलेलो. दिसते तुम्हाला, बरंच कूल आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक बिल्डिंगच्या हाईट एवढं वरती हे दिसतंय मला, तेवढं डीप आहे वरतून इथपर्यंत. आणि ही ओव्हरऑल विहीर आहे. पैसा वसूल झाला इकडे आल्यानंतर. हे सगळं बघून भारी वाटतंय. ही विहीर जी आहे ही अशी आहे, बरीच मोठी आहे आणि बऱ्याच मोठमोठ्याला पायऱ्या आहेत आणि आतमध्ये इकडे बराच थंडावा आहे. आता आम्ही इकडे आहोत, वरती खूप जास्त गरम होतं आहे आणि इकडे खूप थंडावा आहे. आता हे बघा, दिसलं तुम्हाला. तर एवढं जास्त प्रमाणात आहे, लिटरली बॉडीचं टेम्परेचर कमी झालं आमच्या इकडे आल्यानंतर आणि आता थंडी वाजायला चालू झालेली आहे. तर आता आम्ही परत वरती जात आहोत. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्यापैकी ही विहीर कोणी बघितलेली आहे किंवा अशी अजून कुठे विहीर आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, इकडे स्लीप होतात नाही. ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटतो हे सांगा मला. आवडलं असेल तर नक्की याला लाईक करा. त्याच्यानंतर आपले जे इंस्टाग्रामचे
हँडल्स आहेत तिकडेसुद्धा फॉलो नक्की करा. आणि असे अजून वेगळे वेगळे कुठले प्लेसेस असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी पुढील फ्युचर व्हिडिओजमध्ये त्याला कवर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. हो बापरे बाप. पायऱ्या बऱ्याच मोठ्या आहेत, लगेच पाय भरून येतात. खालती खूप जास्त थंड होतं आणि वरती खूप जास्त गरम होत आहे. तर इकडे किल्ल्याच्या एका बाजूला आल्यावरती हा ओव्हरऑल जो इकडचा परिसर आहे तो दिसतोय. घनदाट जंगल आहे, त्याच्यामुळे वाटा ज्या आहेत त्या काही कळत नाहीत आणि बरंच कन्फ्युजिंग आहे इकडे. आणि एक अजून एक मला गोष्ट दिसली इथे जस्ट, की बरीच हिरवी झाडं आहे तिकडे. तर मधीच एक लाल झाड आहे, कशाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या बाजूला एक मंदिर आहे आणि पाण्याचा टाका आहे, पण आता ते या घनदाट जंगलामध्ये कुठे आहे ते आम्हाला काय नेमकं माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे काय जाणार नाही आहोत. एखादं घर असणार आहे नक्कीच, कारण हा खालती मोठ्या मोठ्या दगडांचा पाया दिसतोय आणि अजूनही तो पाया आहे तो बऱ्यापैकी शाबूत आहे. इकडे बरीच मोठी मोठी दगडं वापरलेली आहेत त्याच्यात आणि त्याच्यावरती आता सध्या भगवा लावलेला आहे. हा दिव्याने इथे शोधलेला आहे बघा. इकडे दगडामध्ये एक शिवलिंग आहे. कमळगडच्या या माथ्याच्या एका टोकाला आता पोचलेलो आहोत आम्ही आणि मस्त थंडगार वारा लागतो इकडे. आणि या बाजूला बघा हे जंगल आहे बरंच आणि खाली काय आहे दगड आहेत फक्त. परतीचा जो प्रवास आहे तो चालू करतोय. जर तुम्ही आम्ही आलेल्या मार्गाने येत असाल, आकोशीवरून येत असाल तर थोडंसं विचारतच या आणि जी मुख्य वाट आहे ती व्यवस्थित बघूनच तुम्ही या. आम्ही आता येताना मार्किंग केलेले आहेत, पण तरीसुद्धा जमलं तुम्हाला तर एखादा वाटाड्या घेऊन इथपर्यंत तुम्ही नक्की येऊ शकता. त्याचबरोबर इथे आल्यानंतर असं सुद्धा कळालं की इथे पाण्याची सोय आहे. वरती जे घर आहे तिथे पाण्याची सोय होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला जेवणाची जर गरज असेल तर तुम्ही तिथे जेवणसुद्धा सांगू शकता, ते लोक जेवणसुद्धा तुम्हाला बनवून देतील. आणि त्यांच्या घरापासून 10 ते 15 मिनटावरतीच हा जो माथा आहे हा माथा आहे, इथली लोखंडाची शिडी चढून तुम्हाला वरती यायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो किल्ला आहे कमळगड आहे तो आपला बघून झालेला आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. वाटा शोधल्या आणि इथपर्यंत आलो. सकाळी वाटलं नव्हतं की वरती यायला जमेल, पण फायनली आम्ही ते ॲचिव्ह केलेलं आहे. इथली जी सिनेरी आहे ती पण खूप छान आहे. मस्त परिसर दिसतो इथून. तर आता सगळं झालेलं आहे बघून आम्ही आता परत खालती जातो. जेवण करणार आहोत खालतीच आणि नंतर परत मुंबईला जाणार आहोत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, म्हणजे ही जी माहिती आहे इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि लोकांना इथे येण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून व्हिडिओज बघता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चॅनल ग्रो होण्यासाठी त्याने खूप जास्त हेल्प होते. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.